तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आजपासून विजय पर्वाला सुरुवात होणार आहे। थलपती विजय यांचा आज शपथविधी आहे। चेन्नईमधल्या स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। काँग्रेस व्हीसीके सह छोट्या पक्षांचा नव्या सरकारला पाठिंबा आहे आणि त्यातूनच हे सरकार आजपासून शपथविधी होणार आहे आणि हे सरकार पर्व आजपासून इथे सुरू होणार आहे। टीव्हीकेला 3 दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। या सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा उपस्थित राहणार आहे। तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आजपासून विजय पर्वाला सुरुवात होणार आहे। तर तामिळनाडूमध्ये थलपती यांच्या टीव्हीके पक्षानं मोठी मुसंडी मारलेली होती, मोठा विजय प्राप्त केलेला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या नजरा या तामिळनाडूकडे लागलेल्या होत्या आणि यामध्ये हा मोठा विजय प्राप्त केल्यानंतर काही काळ टीव्हीकेला पाठिंब्यासाठी थोडीशी धडपड करावी लागली। त्यांच्या नाकीनऊ सुद्धा आलेले होते, मात्र आता छोट्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे आज हे सरकार स्थापन केले जाणार आहे। आज थलपती विजय यांचा शपथविधी होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। दरम्यान आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आघाड्यांचं गणित नेमकं त्यांनी कसं जुळवलेलं आहे आपण एकदा पाहूयात। सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। एकूण 120 आमदार सध्या थलपती यांच्याकडे आहेत। बहुमताचा आकडा आहे 118। टीव्हीकेचे आहेत आमदार 107, त्यांना 7 दिलेली आहे। कम्युनिस्ट पक्षाचे 2, त्याचबरोबर काँग्रेसचे 5, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 2, तसंच व्हीसीकेचे 2 आणि मुस्लिम लीगचे 2 आमदार सध्या थलपती विजय यांच्या सोबत आहेत। तर थलपती विजय यांचा परिचय सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। जोसेफ विजय चंद्रशेखर असं त्यांचं नाव आहे। त्यांचा जन्म तामिळनाडूमधल्या मद्रास इथे 22 जून 1974 ला झाला। थलपती अर्थात सेनापती या नावानं त्यांना ओळखलं जातं। 8वी मध्ये असताना त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली। दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये आघाडीचा सुपरस्टार झाला। लिओ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, त्याचबरोबर वारिसू, सरकार, मर्सल हे त्यांचे गाजलेले सिनेमे। गिल्ली, तिरुपाची, शिवकाशी यासारख्या सिनेमांमुळे सुद्धा त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख तयार केली। तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा मोठा चाहता वर्ग आहे। त्यांना आपल्या अभिनयामुळे अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। अभिनयासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे। तर तामिळनाडू निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणं बदललेली आहेत। थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापनेसाठी 11 आमदारांची गरज असताना काँग्रेसनं त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे आता हे सरकार स्थापन होते। त्याचबरोबर छोट्या पक्षांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्याचं गणित सुद्धा आपण पाहिलेलं आहे। 118 हा बहुमताचा आकडा आहे आणि आता सध्या थलपती विजय यांच्याकडे 120 इतक्या आमदारांचं पाठबळ आहे। तामिळनाडू आणि काँग्रेस हे समीकरण आपण पाहिलेलं आहे, मात्र ते समीकरण कशा पद्धतीने बदललेलं आहे। गेली 20 वर्ष डीएमके सोबत काँग्रेसची आघाडी होती, मात्र आता या निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षानं मुसंडी मारल्यानंतर निवडणुकीच्या या निकालानंतर काँग्रेसनं टीव्हीके यांना पाठिंबा दिलेला आहे। टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर डीएमके नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या या घडामोडी कुठेतरी सुरू आहे, तर दुसरीकडे या सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्येच डीएमकेची नाराजी आणि त्या संदर्भातल्या चर्चा सुद्धा सुरू आहेत। तर तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय सध्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी मोठा इतिहास घडवलेला आहे। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये त्यांचा टीव्हीके हा पक्ष यशस्वी झालेला आहे। या पक्षानं आघाडी घेतली, मोठी मजल मारलेली आहे आणि आता आपण ही थेट दृश्य पाहतोय। थलपती विजय यांच्या स्वागतासाठी ही सगळी जनता, त्यांचे कार्यकर्ते हे आसूसलेले होते। मोठा विजय टीव्हीकेनं मिळवलेला आहे आणि आज त्यांचा शपथविधी आहे आणि त्या स्टेडियममधली आपण ही दृश्य पाहतोय। थलपती विजय तिथे आलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं इथे नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा चाहता वर्ग, त्यांची जनता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते।
आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर तामिळ सुपरस्टार आणि आताचे राजकारणी थलपती विजय सध्या आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. थोड्याच वेळात या मुख्य समारंभाला सुरुवात होणार आहे. आज ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 2026 पासून तामिळनाडूचे नियुक्त मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहेत. आज त्यांचा हा शपथविधी तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच TVK हा त्यांचा पक्ष, या पक्षाची स्थापना करून त्यांनी 2026ची निवडणूक लढवली आणि या नुकत्याच झालेल्या निकालामध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवलं आणि इतिहास रचला. चित्रपटसृष्टीतली त्यांची कारकीर्द यशस्वी झालेलीच आहे. आता राजकारणात त्यांनी प्रवेश केलेला आहे. यामध्ये मोठं यश त्यांना सुरुवातीलाच मिळालेलं आहे. त्यामुळे एक राजकारणी म्हणून, एक मुख्यमंत्री म्हणून ते कसे यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जनतेनं त्यांना विश्वास दाखवलेला आहे. आता जनतेचा विश्वास थलपती सार्थ ठरवणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर तामिळनाडूच्या मद्रासमध्ये त्यांचा 22 जून 1974ला जन्म झालेला होता. 1992मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेली होती. अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिलेले होते आणि त्यामुळे ते आघाडीचे सुपरस्टार म्हणून गणले गेले. दक्षिण भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक होते आणि त्यामुळेच त्यांचा अफाट असा चाहता वर्ग आणि आज त्यांच्या चाहत्या वर्गानं, जनतेनं त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची जी कारकीर्द असणार आहे ती कशी राहते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तामिळनाडूच्या जनतेनं जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला ते कशा पद्धतीने सामोरे जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आपल्याला दिसते या स्टेडियमवर आणि शिट्ट्या आणि घोषणा दिल्या जात आहेत. थलपती विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. दरम्यान एकूणच विजय थलपती यांचं कौतुक करत असताना दुसरीकडे मात्र तामिळनाडूमध्ये जे समीकरण राजकीय बदललेलं आहे त्याची सुद्धा चर्चा केली जाते. कारण DMK सोबत आतापर्यंत सत्तेमध्ये असलेल्या काँग्रेसनं DMKची साथ सोडून TVKला पाठिंबा दिला आणि त्यामुळे कुठेतरी DMK पक्ष सुद्धा दुखावला गेलेला आहे. त्यामुळे त्या राजकारणाची सुद्धा वेगळ्या पद्धतीनं चर्चा केली जाते. थलपती विजय यांच्या बाजूला आपल्याला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी दिसत आहेत. एकमेकांमध्ये त्यांचा संवाद सुरू आहे. चेहऱ्यावर त्यांचं हास्य आहे. त्यामुळे जो अफाट विजय थलपती विजय यांनी मिळवलेला आहे त्या विजयानंतर आज ते शपथ घेत आहेत. गणित त्यांनी जुळवलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच आता यापुढची राजकारणाची एक नवी वाट त्यांनी चोखाळलेली आहे आणि कशा पद्धतीने आता तामिळनाडूचं राजकारण पुढे जातं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. थलपती विजय हे अभिनेते होते, त्यासोबत त्यांनी गायक, निर्माता आणि राजकारणी म्हणून सुद्धा स्वतःची ओळख निर्माण केलेली होती. आपल्या यशामागे आपल्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे असं त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे. कारण त्यांचं संपूर्ण कुटुंब हे चित्रपटसृष्टीशी निगडीत राहिलेलं आहे. विजय यांचे वडील S.A. चंद्रशेखर हे प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक आणि निर्माता होते. तसंच पटकथा लेखक सुद्धा होते. 70 आणि 80च्या दशकात त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आणि त्यांनीच विजयला म्हणजेच विजय थलपती यांना बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये आणलेलं होतं आणि चित्रपटातून त्यांनी आपल्या मुलाला लॉन्च केलेलं होतं. तसंच विजय यांच्या आई शोभा चंद्रशेखर या प्लेबॅक सिंगर होत्या, संगीत दिग्दर्शक होत्या, लेखिका म्हणून सुद्धा प्रसिद्ध होत्या. त्यांनी सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे विजय यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये या दोघांचाही मोठा वाटा राहिलेला आहे. आता त्यांचा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे आणि या राजकीय प्रवासात सुद्धा त्यांचं कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं आहे. मोठा उत्साह आपल्याला या तामिळनाडूच्या जनतेमध्ये पाहायला मिळतोय. थलपती विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. विजय पर्वाला आजपासून सुरुवात होते आणि या विजय पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीच्याच Ladies and gentlemen, we extend a hearty welcome to the Honorable Governor of Tamil Nadu. பதவியேற்பு விழாவிற்கு வருகை தந்துள்ள மாண்பு ஆளுநர் அவர்களை வருக வருக என்று வரவேற்கின்றோம். हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्यांनी अनेक मोठ्या योजनांच्या संदर्भातल्या घोषणा सुद्धा केलेल्या होत्या. आता त्या घोषणा पूर्णत्वास जातात का
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. பதவியேற்க உள்ள மாண்புமிகு முதலமைச்சர் அவர்கள் மாண்புமிகு ஆளுநர் அவர்களுக்கு இன்னும் சற்று நேரத்தில் பதவியேற்க உள்ள மாண்புமிகு அமைச்சர் विजय यांना थलपती म्हटलं जातं. थलपती याचा अर्थ सेनापती. 1990च्या दशकाच्या शेवटी आणि 2000 नंतर त्यांच्या चित्रपटांना मोठं यश मिळायला लागलं आणि त्यानंतर त्यांच्या या दमदार नेतृत्व करणाऱ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्यांना थलपती म्हणायला सुरुवात केली आणि तेव्हापासून थलपती विजय असंच त्यांना संबोधलं जाऊ लागलं. अनेक चित्रपटांच्या पोस्टरवर सुद्धा थलपती विजय असंच लिहिलं जाऊ लागलं. तर हा सोहळा आपण पाहतोय. या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे. तामिळनाडूमध्ये आता विजय पर्वाला सुरुवात झालेली आहे. विजय थलपती यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे आज स्थापन होते. Ladies and gentlemen, we humbly request all of you to kindly rise up for the national song Vande Mataram, followed by national. तामिळनाडूच्या राजकारणातली ही एक मोठी नांदी म्हणावी लागेल. आज त्यांचा शपथविधी आहे आणि आज या शपथविधीसाठी मोठ्या संख्येनं तामिळनाडूची जनता तिथे एकवटलेली आहे. विजय थलपती यांचा हा संपूर्ण चाहता वर्ग. चित्रपट त्यांनी अनेक गाजवलेले आहेत. आपल्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी त्यांनी आपल्या जनतेवर एक अमीट छाप त्यांच्या मनावर सोडलेली आहे. आता त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यामध्येच प्रवेशामध्येच त्यांनी दमदार कामगिरी केलेली आहे. त्यामुळे आता ही कामगिरी चांगली केल्यानंतर एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कशी राहते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी जो जनतेला विश्वास दाखवलेला आहे, त्यांच्यासाठी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून विजय थलपती पूर्ण करतात का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे काँग्रेसची. कारण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पडद्यामागून हालचाली केलेल्या होत्या. डाव्या पक्षांची त्यांनी मोठ बांधली आणि विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीनं बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे दक्षिणेच्या राजकारणामध्ये आता एका नव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे आणि आता हे पर्व कशा पद्धतीने गाजतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. विजय थलपती आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. TVK पक्षानं मोठा प्रभाव पाडलेला होता जनतेवर आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला निकालामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. कारण या निकालामध्ये त्यांनी जोरदार मुसंडी मारलेली होती. 2026च्या नुकत्याच झालेल्या या निवडणुकीमध्ये त्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेलं होतं. काही कंपन्यांनी जे अंदाज काढलेले होते ते अंदाज सुद्धा खरे ठरलेले होते. कारण TVK यामध्ये जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला होता आणि तो अंदाज सुद्धा खरा ठरलेला आहे. विजय थलपती यांच्या TVK पक्षाला मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता आज थलपती यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होते. तर थलपती यांनी काय काय घोषणा केलेल्या होत्या त्या सुद्धा आपण एका बाजूला पाहतोय. राज्य परिवहनच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. तसंच लग्नासाठी सहकार्य करण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. 1ली ते 12वी पर्यंतच्या मुलांना वर्षाला 15,000 रुपयांची मदत केली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. पदवीधारकांना महिन्याला 4,000ची आर्थिक मदत सुद्धा मिळेल अशा घोषणा त्यांनी केलेल्या होत्या. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे अनेक ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या जनतेला शब्द दिलेला आहे. त्यामुळे शेती असेल, संरक्षण असेल आणि एकूणच शेतकरी असतील या सगळ्यांच्या समस्या पाहिल्या तर या समस्या येत्या 5 वर्षामध्ये थलपती सोडवतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सत्ता स्थापनेचं गणित त्यांनी कसं जुळवलेलं आहे आपण पाहतोय. काँग्रेसचे 5 आमदार, त्याचबरोबर CPIचे 2 आमदार, CPI-Mचे 2 आमदार यांनी त्यांना पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर VCKचे 2 आमदार त्यांनीही पाठबळ दिलेलं आहे. तसंच IUML या पक्षाच्या या लीगच्या 2 आमदारांनी सुद्धा त्यांना पाठबळ दिलेलं आहे आणि त्यामुळे बहुमताचा 118चा आकडा त्यांनी पार केलेला आहे. सध्या त्यांच्याकडे 120 हे बहुमत आहे. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द नेमकी कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर तामिळनाडू निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणं बदललेली आहेत. थलपती विजय यांच्या TVK पक्षाला मोठं यश मिळालेलं आहे. 11 आमदारांची त्यांना गरज असतानाच काँग्रेसनं लगोलग त्यांना पाठिंबा सुद्धा जाहीर केलेला होता आणि त्यामुळे आता TVK सोबत हात मिळवणी करण्यासाठी काँग्रेसनं द्रमुक सोबतची
गेल्या 55 वर्षांची मैत्री तोडलेली होती आणि त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा DMKनं आपली नाराजी व्यक्त केलेली होती. त्या संदर्भातल्या चर्चा सुद्धा सुरू आहेत. सध्या आपल्याला ही दृश्य दिसतात. या दृश्यांमध्ये थलपती विजय दिसत आहेत, तसंच त्यांच्या बाजूला आपल्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुद्धा दिसत आहेत आणि दुसरीकडे अफाट असा हा जनसागर. We extend a hearty welcome to the Honorable Chief Minister Designate, Thiru C. Joseph Vijay. I request the Honorable Governor's permission to commence the function. மாண்புமிகு முதலமைச்சர் அவர்களுக்கும் பதவியேற்பு உறுதிமொழியும் ரகசிய காப்பு உறுதிமொழியும் செய்து வைக்குமாறு மாண்புமிகு ஆளுநர் அவர்களை கேட்டுக்கொள்கிறேன். I request the Honorable Governor to administer the oath of office and secrecy to the Honorable Chief Minister. Thiru C. Joseph Vijay அவர்கள். நான் சி ஜோசப் விஜய் எனும் நான் சட்டப்படி அமைக்கப்பெற்ற இந்திய அரசியல் அமைப்பின்பால் உண்மையான நம்பிக்கையும் மாறா பற்றும் கொண்டிருப்பேன் என்றும் இந்திய நாட்டின் ஒப்பில்லாத முழு முதல் ஆட்சியையும் ஒருமையையும் நிலைநிறுத்துவேன் என்றும் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சராக உண்மையாகவும் உளச்சான்றின்படியும் என் கடமைகளை நிறைவேற்றுவேன் என்றும் அரசியல் அமைப்பிற்கும் சட்டத்திற்கும் இணங்க அச்சமும் ஒருதலை சார்பும் இன்றி விருப்பு வெறுப்பை விலக்கி பலதரப்பட்ட மக்கள் அனைவருக்கும் நேர்மையானதை செய்வேன் என்றும் ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். சி ஜோசப் விஜய் எனும் நான் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சர் என்ற முறையில் எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும்
முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ பலரிடமோ நேர்முகமாகவோ மறைமுகமாகவோ அறிவிக்கவோ வெளிப்படுத்தவோ மாட்டேன் என்று ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். அமைச்சர்களுக்கு பதவியேற்பு உறுதிமொழியும் ரகசிய காப்பு உறுதிமொழியும் செய்து வைக்குமாறு மாண்புமிகு ஆளுநர் அவர்களை கேட்டுக்கொள்கிறேன். I request the Honorable Governor to administer the oath of office and secrecy to the Honorable Ministers.